नमस्कार मित्रांनो, आज आपण शेवग्याच्या पानापासून पौष्टिक पावडर कशी तयार करावी याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हे आहे शेवग्याचं झाड. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सगळीकडे आढळतं. हे आपल्या घराजवळचं झाड आहे. अतिशय ताजंतवानं. सुरुवातीला लहान लहान जी पानं आहेत, ह्या ज्या ब्रँचेस आहे, हे आपण तोडून घ्याव्या आणि त्याच्यानंतर मग त्या तोडल्याच्यानंतर त्याच्यावर जी धूळ बसलेली असते ती धूळसुद्धा साफ झाली पाहिजे. म्हणून आपण सुरुवातीला ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये 2 मिनटात, त्याला काही जास्त वेळ लागत नाही, आणि स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर मग हा पाला आपण सावलीमध्ये, घरामध्ये त्याला वाळू घालायचा. त्याला उन्हात सुकू द्यायचं नाही, कारण उन्हात जर त्याला आपण सुकू दिला तर त्यातलं व्हिटॅमिन जे ते थोडेफार कमी होऊ शकतात. शेवग्याचा पाला हा अतिशय नैसर्गिक आहे, पौष्टिक आहे, आरोग्याकरता अतिशय गुणकारी आहे. अशा प्रकारे वाळल्याच्यानंतर त्यातल्या ज्या लहान लहान काड्या असतील त्या आपण बाजूला काढून टाकायच्या. त्याच्यानंतर उरलेला जो आहे तो असा बारीक चुरा हाताने आपण करून घ्यायचा. हाताने बारीक चुरा केला की मग त्याला चाळणीने चाळून घ्यायचं. बघा, आपली रोगप्रतिकारक शक्ती या शेवग्याच्या पावडरने वाढते. त्वचेकरताही चांगला आहे. तुमचा BP कंट्रोल होतो, शुगर कंट्रोलमध्ये राहतो, पचनशक्ती वाढते, हाडेसुद्धा मजबूत होतात. तर बघा, अशा प्रकारे आपण 2 चाळण्याने याला चाळून घ्यायचं आणि मग जी पावडर तयार होते ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची, म्हणजे आणखीन ती बारीक झाली पाहिजे. तर घरीच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 2 मिनटामध्ये ही पावडर आपल्याला तयार झालेली दिसेल. बघा, अतिशय सुंदर अशी पावडर तयार झालेली आहे. यामध्ये व्हिटॅमिन A आहे, व्हिटॅमिन C आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, आयर्न आहे, त्यानंतर बरेच प्रकारचे प्रोटीन्स आहेत. तर रोजच्या भाजीमध्ये 1 चम्मच, चहामध्ये तुम्ही टाकू शकता आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना ही ती खायला मिळेल. तर सर्वांनी या पावडरचा उपयोग केला पाहिजे. विदेशामध्ये या पावडरला खूप मोठी मागणी आहे. आपण भारतीयांनी या पावडरचा उपयोग करून आपल्या आरोग्याची काळजीही घेतली पाहिजे. तर मग आजपासून रोज शेवग्याच्या पावडरचे सेवन करा आणि रोगमुक्त व्हा. धन्यवाद. नमस्कार.